तुम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असाल आणि तिथं प्रसाद घेऊन तो आपले कुटुंबीय आणि मित्रांमध्ये वाटत असाल तर सावध व्हा। आता आम्ही दाखवतोय तो रिपोर्ट बघा आणि मगच पुढचं पाऊल उचला। सबका मालिक एक हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक नतमस्तक होण्यासाठी येतात। मात्र या शिर्डीत साई भक्तांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचं चित्र आहे। कारण ज्या श्रद्धेनं भाविक शिर्डीत येतात त्या श्रद्धेचा बाजार मांडून भाविकांच्या पदरात आजारपण टाकलं जातंय। साई मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो खासगी प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री जोरात सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे या दुकानातल्या पेढ्यांच्या बॉक्सवर पॅकेजिंग डेट आणि एक्सपायरी डेटचा कुठेच उल्लेख नाहीये। हा पेढा नेमका कुठे बनवला जातो, कोण बनवतं आणि यामध्ये कोणते घटक वापरले जातात याची कोणतीही माहिती ग्राहकांना दिली जात नाही। प्रशासनाला एकच मागणी, तो कडक पेढा राहतो ना त्याची एक्सपायर डेट देत नाही पाकिटवर, खूप कडक राहते, चेहऱ्यावरून सफेद कलरचा डाग पण असतो बुरशीसारखं। हीच मागणी, एवढं लांबून बाहेर साई भक्त येतात तर ही कारवाई केली पाहिजे। आम्ही बाहेर त्या दुरून दर्शनासाठी येतो तर चांगल्या क्वालिटीचा आम्हाला पेढा मिळाला पाहिजे हेच आमची मागणी राहील। आणि जे कोणी असे दुकानदार आहेत त्यांनी असे खराब पेढे वापरू नये एवढीच आमची मागणी आहे। प्रसादाच्या नावाखाली साई भक्तांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असताना शिर्डी नगरपालिकेसह अन्न आणि औषध प्रशासन मात्र सुस्त पडलंय असा आरोप इथले ग्रामस्थ करतात। सर्व दुकानदाराला विनंती राहील, कारण त्या जे मॅन्युफॅक्चरिंग जो कारखानदाराकडून आपण पेढे घेतो त्यांना विनंती केली पाहिजे की इथं जो रेट आहे, जे उत्पादित रेट आणि एक्सपायर्ड झालेलं डेट आहे ते दोन्ही डेट टाकले पाहिजे, जेणेकरून साई भक्ताच्या आपल्याद्वारे फसवणूक झाली नाही पाहिजे। कारण एखाद्या साई भक्ताच्या जीवितास काही झालं तर ते सर्व पाप आणि साईबाबा आपल्याला माफ करणार नाही याची जाण ठेवून दुकानदारांनी याबाबत त्या कारखानदाराला विनंती केली पाहिजे। दरम्यान एबीपी माझानं हे वृत्त दाखवताच अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागं झालं आणि शिर्डीत छापेमारी केली। भेसळयुक्त पेढ्याचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे। तसंच प्रसाद विक्रेते दोषी आढळल्यास कारवाईचा इशारा देखील दिलाय। याची आता अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, शिर्डी।